मित्रांनो नमस्कार. तर आज आपण आहोत या ठिकाणी जेजुरी या तीर्थक्षेत्रामध्ये. जेजुरी तीर्थक्षेत्र म्हणजे खंडोबा देवाचं मुख्य ठिकाण. तर आपण आता या करामाई ठिकाणी पूजेसाठी या ठिकाणी आलेलो आहोत. तर संगमनेर तालुक्यातली जी सावरचोळ गावची आबाजी बाबांची जी काठी आहे त्या काठीबरोबर बरेच भाविक भक्तजण या ठिकाणी देवाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. तर मीही यांच्याकडे दर्शनासाठी यांच्याबरोबर जाणार आहे. तर आज या ठिकाणी ही काठी, तर आता आपण ही काठी बघितली फक्त म्हणा. देवाची अत्यंत आवड असणारे सावरचोळ गावचे आबाजी बाबा कानवडे यांनी चालू केलेली ही रूढी परंपरागत जी काठी आहे ती आज या त्यांच्या वंशजांनी चालू ठेवण्याची परंपरा जी चालू ठेवलेली आहे. तर या ठिकाणी सर्व भाविक भक्तजन काही देवठाण गावचे आहेत, काही सावरचोळ आणि पंचक्रोशीतील काही भाविक भक्तजन या काठीला वाजत गाजत पायी या जेजुरीमध्ये घेऊन येतात. तर आपण आता प्रत्येकाला काही भाविक भक्तांना मला वाटतं 28 वर्षांची परंपरा आहे ना, ही 29वे वर्ष आहे. तर ह्या 29 वर्षामध्ये इथून मागे जे भाविक भक्त आले दरवर्षी या ठिकाणी तीर्थक्षेत्रामध्ये यायचे, देवाला भेटी द्यायचे. ज्याप्रमाणे माऊली अर्थात आपली आई आणि लेकराची भेट जी आहे, कामानिमित्त मुलगा बाहेर जातो, त्याप्रमाणे हे या भाविक भक्तांचं माहेरघर आहे, मल्हार भक्तांचं माहेरघर. तर या ठिकाणी माहेरी येतात, आपल्या माऊलीला भेटतात, दर्शन घेतात, त्याचे आशीर्वाद घेतात आणि आपापल्या कामधंद्याला आपापल्या गावी जातात. तर आपण या गाठीबरोबर जे आलेले जे भाविक भक्तजण आहेत तर त्यांना आपण आलेले अनुभव संजय भाऊ कानवडे. तर या ठिकाणी काठीचे जे आबाजी बाबांचे जे वंशज आहेत संजू भाऊ कानवडे. तर संजू भाऊ नमस्कार. मला एक सांगा, तुम्ही किती वर्षापासून या दिंडी सोबत असता? आता जवळजवळ हे 29 वर्ष आहे. आणि आमचे ज्या वाड्याचे मूळ पुरुष आबाजी कानवडे यांना स्वप्नात दृष्टांत होऊन ही काठीची परंपरा सुरू झालेली आहे. ही पिढी जात आम्ही आजपर्यंत हयात चालू ठेवलेली आहे आणि यापुढेही या काठीचा वारसा आम्ही पुढच्या पिढीला देणार आहोत आणि ही खंडोबाची सेवा अशीच अविरत चालू ठेवणार आहोत. धन्यवाद. मग मला एक सांगा, इथून मागे तुम्ही पायी आलात, तर ते पायी आलात तर त्याबरोबर तुम्ही तुमच्या सावरचोळ गावापासून ते जेजुरीपर्यंत तुमचे काही ठिकाण ठरलेले आहेत? मुक्कामाचे येताना जवळजवळ 5 मुक्काम होतात रस्त्याने. प्रत्येक ठिकाणी आमची स्थानिक लोकांनी जेवणाची राहण्याची व्यवस्था केलेली आहे. विविध ठिकाणी चहा पाण्याची नाश्त्याची सुद्धा सगळी सोय झालेली आहे. त्यामुळे येताना बघताना कोणताही त्रास रस्त्याने होत नाही. इतर काही जे कमी पडेल ते सगळं आबाजी बाबा मित्रमंडळ यांच्या वर्गणीतून सगळा कार्यभार केला जातो. चाललं बरं, भक्ताला भेटणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण या काठीचे वंशज, या आबाजी बाबांचे वंशज 5वे वंशज तर हे आहेत अशोक भाऊ कानवडे. अशोक भाऊ नमस्कार. नमस्कार. तर तुम्ही खूप वर्षापासून या काठीच्या कारभार सांभाळता जवळजवळ, नाही का? आबाजी बाबा मित्रमंडळाच्या मार्फत तुम्ही हा कारभार चालवतात. मग तुमचा थोडाफार अनुभव सांगा. माझा म्हणजे या आबाजी बाबा मित्रमंडळाला आता 29 वर्ष पूर्ण होऊन हे पूर्ण होत आहे. आणि आम्ही सावरचोळ ते जेजुरी, सावरचोळवरून ढळल्यानंतर आमचे 5 मुक्काम होतात. पहिला मुक्काम बदगीमध्ये आमची अशी सोय ठेवलेली जाते. आणि त्यानंतर नागापूर नंतर खैरेनगर आणि खैरेनगर नंतर पिंपरी सांडस आणि नंतर भोसलेवाडी आणि नंतर कराबाई. असा हा आमचा प्रवास. कराबाईवरून आम्ही जेजुरीमध्ये जाणार आणि देवदर्शन घेणार. धन्यवाद अशोक भाऊ. अशोक भाऊंना भेटलो. तर आता भेटणार आहोत या काठीचे मल्हार भक्त रोहिदासजी गोरडे महाराज यांच्या भेटीला आपण जाणार आहोत. तर आता त्यांना भेटूया, त्यांच्याशी गप्पा मारूया. या नमस्कार रोहिदास दादा. तुम्ही या काठीचे भक्त म्हणा. तर या ठिकाणी तुम्ही अनेक वर्षापासून म्हणजे 29 वर्षापासून जशी चालू केली तशी तुम्ही अविरतपणे मल्हार चरणी सेवा अर्पण करता. बरोबर. तर मग मला एक सांगा, तुमचा आजपर्यंतचा प्रवास कसा झाला, त्याचबरोबर तुमचे काही अनुभव आमच्या चॅनलच्या प्रेक्षकांसाठी शेअर करा. बघा, 29 वर्षापूर्वी ही काठी चालू झाली. कैलासवासी श्रीरंग तुकाराम कानवडे
आणि आम्ही आमच्या दोघांच्या विचाराने हा विषय सुरू झाला आणि सुरू झाल्याच्या नंतर देवाच्या काय मनात आलं काही माहीत नाही, पण त्यांचा प्रवास अर्धेवरती संपला. आणि आताही तुम्ही बोर्डावर नाव पाहिलं तर त्यांची प्रेरणा त्याच्यामध्ये आहे. आणि हे कुणाच्याही गावाच्या लक्षात नव्हतं की ही पुढं चालवायचं किंवा काय, पण त्या एका अन्नाडी माणसाला देवाचा काहीतरी साक्षात्कार झाला, दृष्टांत झाला. आणि त्या साक्षात्काराने त्यांनी ही प्रत्येक माणसापर्यंत जाऊन ही पोचवण्याचं काम केलं. आणि त्याच्यानंतर खूप अडचणी होत्या, त्यावेळेला साधनं नव्हती, डोक्यावरती बोजा घ्यायचा, दसम्या घ्यायच्या, आणि अशा पद्धतीचा प्रवास, मुक्कामाची सोय नसायची. अशा कठीण परिस्थितीमध्ये ही काठीचा झेंडा आम्ही जेजुरीला 11 लोकांनी प्रथम पोच केला. म्हणजे प्रथमतः जेजुरीला निघण्यासाठी प्रथमतः 11च माणसं होते. मित्रांनो, 11 भाविकांनी ही वारी चालू केलेली आहे प्रथमतः. तर आज हा इतका मोठा गोतावळा या काठीचा जमलेला आहे. तर खरंच मल्हारी साहेबांची खूप या ठिकाणी आणि देवाचा एक असा अनुभव, ह्या पायी वारीला जो माणूस आला त्याच्या जीवनात निश्चितच काहीतरी बदल झाला. आणि तो बदल झाल्यामुळं पुढच्या वर्षी तो त्या श्रद्धेनेही तो पुढे येऊ लागला. आणि काही लोकांनी तर असं, माझ्याबरोबर आता देवठाणची वाघी मंडळ आहे, त्याच्यातल्या भरपूर काही वारकरी आहेत, त्यांनी असं काही हे केलं का आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत ह्या पायीवारीला जाणार, ज्यावेळेला आम्ही थकणार त्यावेळेला तिथून पुढे काही सांगता येत नाही, आता थकल्यावरती काय जाणार आहे. बरोबर. पण तरी पण काही लोक गाडीमध्ये बसून का होईना, थोडं पायी चालवून का, पण त्या श्रद्धेने तो प्रवास करतात आणि श्रद्धेने देव त्यांना पावतो. आणि प्रत्येकाच्या जीवनातला असा काही अनुभव आहे का इथं आलेल्या प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये निश्चितच काहीतरी परिवर्तन झाले, प्रापंचिक परिवर्तन झाले. दुःख ज्याला असेल तो दुःखातून मुक्त झाला आहे. लेकराबाळांचं सुख समाधान सगळं काही भरभरून या देवाने सगळ्यांना दिलेलं आहे. बरोबर आहे महाराज, खूप छान माहिती दिली तुम्ही. तुम्हाला मनापासून खूप धन्यवाद. सदानंदात या ठिकाणी अनेक वर्षापासून जे आहेत या काठीबरोबर सेवा देणारे, कलेच्या माध्यमातून मल्हारी गीतांच्या माध्यमातून सेवा देणारे जे मल्हार भक्त आहेत, खंडू मामा गांगड, तर त्यांच्या भेटीला आपण जाणार आहोत. तर या मामा, नमस्कार. नमस्कार. तर मित्रांनो, हे आहेत खंडू मामा. तर या खंडू मामांना आपण काही त्यांचे अनुभव विचारणार आहोत. तर खंडू मामा, आमच्या प्रेक्षकांसाठी सांगा, तुम्ही या काठीबरोबर अनेक वर्षापासून येतात, किती वर्षापासून येतात? मला वाटतं मी ह्या काठीबरोबर 24 वर्ष झाली येतो. एक असं मला या काठीचा एक असा अनुभव आहे, जो ह्या काठीबरोबर येईल, कपाळी भंडारा लावेल, भंडाऱ्याचा आनंद घेईल, त्या भंडाऱ्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. कारण मी एक हातावर जगणारा किंवा गाण्यावर जगणारा माणूस आहे. आज माझ्या घराचा आनंदवन आहे आणि माझ्या संगतीला माझी पार्टी माझ्या नावावर नाही, पण पार्टीची मालकी आहे मीना मेंगाळ व खंडू गांगड असे आमच्या पार्टीचं नाव आहे. पण जो ह्या देवाची मनभावे सेवा करतो, आबाजी बाबाच्या काठीसंग मनभावे येतो, त्याला आयुष्यात कधी काही सावरचोळच्या ह्या भाविक भक्तांचं माझ्यावर एवढं प्रेम आहे. सर्व मला घरच्यावानी वागणूक देतात. आपण सांगावं त्याने ऐकावं, कायला आपली सांगण्याची पात्रता सुद्धा नाही. मी वयाने लहान जरी असलो तरी पण माझं ऐकतात, म्हणून मी सर्वांचा आभारी आहे. माझी पार्टी मामा, तर तुम्ही खूप छान अशी माहिती दिली. या सावर चोळकरांना तुमच्या बाबतीत जे प्रेम आहे ते खूप उत्साही आहे. इथून पुढेही उत्साही राहतील. अशीच तुमची मल्हारचरणी सेवा कायम तुमच्या पदरात पडो, अशी मल्हारचरणी. आता या आपण आबाजी बाबाच्या काठीबरोबर जे आलेले सर्व भाविक भक्तजन आहेत, तर सर्वांची आपण भेट घेतलेली आहे. तर मित्रांनो, इथून पुढे दरवर्षी ही काठी जेजुरीच्या या तीर्थक्षेत्रामध्ये येणारच आहे. सर्व भाविक भक्तजन सुद्धा येणारच आहे. आपणही सर्वांनी निश्चित या तीर्थक्षेत्राचा कुलदैवत आहे, तर या कुलदैवताची सेवा आपण करा. त्या कुलदैवताची कृपा आपण सर्वांवरती करून घ्या आणि निश्चित एका दिवशी या मल्हार दर्शनासाठी आपण निश्चित यावा. सर्वांना धन्यवाद.